नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत घरामध्ये कासव ठेवण्याचे फायदे। कासव हा प्राणी भारतीय संस्कृतीत, वास्तुशास्त्रात आणि धार्मिक परंपरेत अत्यंत शुभ मानला जातो। अनेक लोक घरामध्ये जिवंत कासव किंवा धातू, क्रिस्टल, माती याचे कासव ठेवतात। हिंदू धर्मात भगवान विष्णूंचा कूर्म अवतार म्हणजेच कासवाचे रूप अत्यंत पवित्र समजले जाते। त्यामुळे कासवाला धैर्य, दीर्घायुष्य, संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा याचे प्रतीक मानले जातात। आधुनिक काळातही अनेक लोक मानसिक शांतता, घरात सौहार्द आणि सजावटीसाठी कासव ठेवण्यास प्राधान्य देतात। ह्या लेखात आपण घरामध्ये कासव ठेवण्याचे विविध फायदे सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते। भारतीय वास्तुशास्त्रात कासवाला अत्यंत शुभ प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की कासव घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवते। घरात योग्य दिशेला कासव ठेवल्यास सुख समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचे जीवन अधिक स्थिर होते। घरात पैसे येण्याची आवक राहते। विशेषतः धातूचे कासव उत्तर दिशेला ठेवणे आर्थिक प्रगतीसाठी लाभदायक मानले जाते, तर क्रिस्टलचे कासव घरात शांतता आणि सौहार्द निर्माण करते। नंबर 2, आर्थिक प्रगती आणि धनलाभ। लोकमान्यतेनुसार कासव हे धन आकर्षित करणारे प्रतीक आहे। अनेक व्यापारी आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवतात। असे मानले जाते की ह्यामुळे व्यवसायात स्थिरता येते आणि आर्थिक नुकसान कमी होते, लक्ष्मी टिकून राहते। फेंग शुईमध्येही कासवाला संपत्ती आणि यशाचे प्रतीक मानले जाते। घराच्या उत्तर दिशेला कासव ठेवल्यास करिअरमध्ये प्रगती होते, असे अनेकांचे मत आहे आणि नोकरीत यश मिळते। दीर्घायुष्य आणि आरोग्याचे प्रतीक। कासव हा दीर्घायुषी प्राणी आहे। काही कासवे 100 वर्षांहून अधिक काळ जगतात। त्यामुळे कासवाला दीर्घायुष्य, संयम आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते। घरात कासव ठेवले की कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक स्थैर्य वाढते, अशी श्रद्धा आहे। अनेक लोक आजारपणाच्या काळात मानसिक आधार म्हणून कासव पाळतात। मानसिक शांतता आणि तणाव कमी होणे। कासवाचे चालणे आणि वागणे अत्यंत शांत असते, त्यामुळे त्याकडे पाहिल्यावर मन शांत होते। जसे काही लोक मासे किंवा पक्षी पाळतात, तसेच कासवही मानसिक तणाव कमी करण्यास मदत करू शकते। ताण येत नाही। जर कासव घरात असेल तर आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, चिंता आणि नैराश्य वाढत आहे। अशा परिस्थितीत घरात शांत वातावरण निर्माण करण्यासाठी कासव उपयुक्त ठरते। त्यामुळे घरात कासव ठेवा। घरातील सकारात्मक वातावरण वाढते। कासवाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। अनेकांच्या मते घरात कासव असल्याने भांडणे कमी होतात आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते। विशेषतः संयुक्त कुटुंबात किंवा सतत तणाव असलेल्या घरामध्ये कासव ठेवणे शुभ मानले जाते। ह्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समज वाढते। घरात एकोपा राहतो। धार्मिक महत्त्व आहे। हिंदू धर्मात भगवान विष्णूंचा दुसरा अवतार आहे कूर्म अवतार म्हणून ओळखला जातो। समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून मंदार पर्वताला आधार दिला होता। ह्यामुळे कासवाला धर्मस्थैर्य, संरक्षण आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते। अनेक मंदिरामध्ये कासवाची प्रतिमा आढळते। मुलांसाठी शिक्षणात्मक अनुभव। घरात जिवंत कासव पाळल्यास मुलांना प्राण्याविषयी प्रेम आणि जबाबदारी शिकता येते। कासवाची काळजी घेणे, त्याला अन्न देणे, त्याचे निवासस्थान स्वच्छ ठेवणे ह्यामुळे मुलांमध्ये संवेदनशीलता वाढते। ह्यामुळे मुलांना निसर्गाशी जवळीक निर्माण होते आणि प्राणिमात्राविषयी दया, प्रेम निर्माण होते। संयम आणि स्थैर्याचे प्रतीक बघा। कासव अत्यंत हळूहळू चालते, त्यामुळे ते संयम, सातत्य आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते। जीवनात घाईपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश कासव आपल्याला देते। अनेक लोक आपल्या कामांच्या ठिकाणी कासव ठेवतात, कारण ते शांतपणे पण सातत्याने प्रगती करण्याची प्रेरणा देते। सजावटीसाठी आकर्षक असते। आजकाल बाजारात विविध प्रकारची सुंदर कासवे उपलब्ध आहेत। धातू, काच, माती, क्रिस्टल किंवा लाकडापासून बनवलेली कासवे घरांच्या सजावटीत भर घालतात। हॉल्स, ऑफिस, टेबल किंवा पूजा घरात ठेवलेले कासव आकर्षक दिसते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते। फेंग शुईमध्ये विशेष महत्त्व आहे। चीनी फेंग शुईमध्ये कासव हे 4 पवित्र प्राण्यांपैकी एक मानले जाते। ते संरक्षण, दीर्घायुष्य आणि स्थैर्य दर्शवते। फेंग शुईनुसार काळे कासव करिअरसाठी शुभ असते।
धातूचे कासव व्यवसायात प्रगतीसाठी उपयुक्त मानले जाते. क्रिस्टल कासव मानसिक शांती देते. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. अनेक लोकांच्या मते कासव घराला वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देते. विशेषतः मुख्य दरवाजाजवळ कासव ठेवणे शुभ मानले जाते. हे विश्वास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमधून आलेले आहे. पाण्याशी संबंधित सकारात्मक ऊर्जा. कासव हा जलचर प्राणी असल्याने पाण्याशी संबंधित सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. घरात पाण्याच्या भांड्यात कासव ठेवणे अधिक स्थैर्य वाढवते अशी श्रद्धा आहे. फेंग शुईमध्ये पाणी हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि कासव त्या ऊर्जेला स्थिर करते. करिअरमध्ये प्रगती करते. अनेक व्यावसायिक आणि नोकरदार लोक ऑफिसमध्ये कासव ठेवतात असे मानले जाते की ह्यामुळे निर्णय क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि कामात स्थैर्य मिळते. विशेषतः उत्तर दिशेला ठेवलेले कासव करिअर वाढीसाठी शुभ मानले जाते. करिअर योग्य मिळते. निसर्गाशी जवळीक वाढते. आजच्या आधुनिक जीवनात मानसिक निसर्गामुळे दूर जात आहेत. घरात कासव ठेवणे म्हणजे निसर्गाशी एक छोटासा संबंध निर्माण करणे होय. यामुळे मन प्रसन्न राहते आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. कमी देखभाल लागणारा प्राणी. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कासवाची देखभाल तुलनेने कमी असते. त्यांना सतत लक्ष द्यायची आवश्यकता नसते. योग्य पाणी, अन्न आणि स्वच्छ वातावरण दिल्यास कासव सहज राहू शकते. त्यामुळे व्यस्त जीवनशैली असलेल्या लोकांसाठी ते चांगला पर्याय असू शकतो. कासव ठेवताना घ्यायची काळजी आहे. फायदे जितके महत्त्वाचे आहे तितकीच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छता राखा. कासवाचे पाणी नियमित बदलावे. घाणेरडे पाणी आरोग्यास हानिकारक करू शकते. योग्य आहार द्या. कासवाला संतुलित आहार आवश्यक असतो. हिरव्या भाज्या, फळे आणि विशेष खाद्य द्यावे. त्यामुळे कासवाचे आरोग्य छान राहते. पुरेशी जागा द्या. कासवाला फिरण्यासाठी योग्य जागा असावी. लहान डब्यात दीर्घकाळ ठेवणे चुकीचे आहे. कायदेशीर बाबी तपासा. काही प्रकारची कासवे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असतात. त्यामुळे कोणतेही कासव विकत घेण्यापूर्वी स्थानिक फायदे तपासणे आवश्यक आहे. जिवंत कासव आणि प्रतिकारक कासव ह्यामधील फरक. अनेक लोक वास्तुशास्त्रासाठी फक्त धातू किंवा क्रिस्टलचेच कासव ठेवतात, तर काही लोक जिवंत कासवही पाळतात. तर प्रकार आहे, उपयोग आहे. धातूचे कासव आर्थिक प्रगती आणि वस्तू. क्रिस्टल कासव मानसिक शांती आणि मातीचे कासव स्थैर्य निर्माण करते. जिवंत कासव निसर्गाशी संबंध, मानसिक आनंद घेण्यासाठी असते. घरामध्ये कासव ठेवणे हे भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्र आणि फेंग शुईनुसार अत्यंत शुभ मानले जाते. कासव हे स्थैर्य, संयम, दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा, आर्थिक प्रगती आणि घरातील सौहार्द वाढवण्यासाठी अनेक लोक कासव ठेवतात. तथापि जिवंत कासव पाळताना त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्राण्यावर प्रेम आणि जबाबदारीची भावना ठेवूनच कासव पाळावे. योग्य पद्धतीने ठेवलेले कासव घरातील वातावरण अधिक आनंदी, शांत आणि सकारात्मक बनवू शकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.